तुमचे वैद्यकीय शिक्षण कुठून झाले व तुमच्या अनुभवाबद्दल माहिती द्या सर. थँक्यू. मी डॉक्टर प्रमोद उगे, MD मेडिसिन, DM नेफ्रोलॉजी, डायलिसिस, किडनी विकार, किडनी ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट, आयकॉन हॉस्पिटल लातूर. माझे MDचे शिक्षण जे आहे ते BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून झालेले आहे आणि या ठिकाणी मला अत्यंत चांगल्या प्रकारचा अनुभव मी वेगवेगळ्या फील्डमध्ये घेतला आहे, जसं की न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी म्हणजे मेंदू विभाग, हृदय विभाग, पोट विकार, किडनी विभाग. तर या सर्व बाबीमध्ये त्या ठिकाणी मला अत्यंत चांगला अनुभव भेटला आहे. त्यानंतर मी ऑल इंडियाची परीक्षा दिली, त्याच्यामध्ये माझा 16 रँक आला आणि 16 रँक आल्यानंतर मी BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद या ठिकाणी माझे किडनीमधले DM नेफ्रोलॉजी ही पदवी प्राप्त केली. त्या ठिकाणी मी गोल्ड मेडलिस्ट म्हणून सिलेक्ट झालेलो आहे. त्यानंतर मी अमेरिकेची एक फेलोशिप आहे ती कंप्लीट केलेली आहे आणि त्याचबरोबर मी ISOTचा मेंबर आहे, म्हणजे इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटचा मेंबर आहे. तर लातूरमध्ये एक 100 बेडचं नवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपण चालू केलेलं आहे. याच्यामध्ये अत्यंत सुसज्ज असा डायलिसिस विभाग आहे, त्याच्यामध्ये ब्रँड न्यू 18 मशीन्स डायलिसिस आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक ICU आहे, त्याच्यामध्ये 12 व्हेंटिलेटर आहेत. त्याचबरोबर किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी आणि इतर कुठलेही ऑपरेशन, जे गुंतागुंतीचे ऑपरेशन असो किंवा सिम्पल ऑपरेशन, अशा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. असे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मराठवाड्यातील सर्वात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे. तर त्याच्यामध्ये हर्निया, अपेंडिक्स, त्याचबरोबर मेंदूचे शस्त्रक्रिया, त्याचबरोबर मणक्याच्या शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट, किडनी ट्रान्सप्लांट हे सर्व आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडं कॅथ लॅब आहे, त्याच्यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, इतर हृदयाचे विकार याच्यावरती पण ट्रीटमेंट केली जाते. तसेच इतर आजार जसे की कावीळ, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू वगैरे असे जे आजार आहेत तर याच्यावरती पण या ठिकाणी ट्रीटमेंट ही केली जाते. त्यानंतर डायबिटीजचे पेशंट असतील तर डायबिटीजच्या पेशंटसाठी ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. BPच्या पेशंटसाठी आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर थोडक्यात काय की एक मल्टीस्पेशालिटीज अत्यंत चांगलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी लातूरमध्ये आपण आयकॉन हॉस्पिटल या नावानं उपलब्ध केलेलं आहे आणि 2 महिन्यामध्ये या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट चालू होईल. याचा येथील लोकांना खूप चांगला फायदा होणार आहे. धन्यवाद सर. किडनी फेल झाल्यानंतर सर त्यात चांगलं होऊ शकतात का? अत्यंत चांगला प्रश्न आहे की किडन्या चांगला होणार का नाही, हे मुळात किडनी कशा पद्धतीने फेल झाल्यात याच्यावरती डिपेंड असतं. याच्यामध्ये आमच्या भाषेमध्ये किडनी फेल होण्याचे 3 प्रकार आहेत. एक जो आहे तो AKI म्हणजे ॲक्यूट किडनी इंजुरी, म्हणजे तात्पुरत्या किडनी फेल होतात, त्याच्यावरती किडनीवरती सूज आलेली असते. सूज आल्यानंतर किडनीची फिल्ट्रेशनची प्रक्रिया ही बंद होते आणि तेवढ्यापुरते मग आपल्याला रक्त फिल्टर करावं लागते. रक्त फिल्टर करण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस. त्यालाच आपण रक्त शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे आपण डायलिसिस असं आपण त्याला म्हणतो. तर हे तात्पुरतं डायलिसिस अशा केसेसमध्ये लागतं AKI मध्ये, ॲक्यूट किडनी इंजुरीमध्ये. त्याचबरोबर ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा दुसरा प्रकार आहे. त्याच्यामध्ये पण तात्पुरतं डायलिसिस लागू शकतं पेशंटला, परंतु याच्यामध्ये किडनी बायोप्सी केली आणि नेमका आजार कुठला आहे ते बघितलं आपण आणि त्याची जर ट्रीटमेंट दिली तर हे आजार पूर्णपणे दूर होतात. परंतु एक तिसरा जो प्रकार आहे त्याला CKD क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हणतो. हा आजार जो आहे तो 3 महिन्यापेक्षा जास्ती सहसा कालावधी असतो. तर याच्यामध्ये हा आजार हळूहळू वाढत जातो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे किडनी फेल होण्याचे लक्षणेही लवकर दिसत नाहीत आणि जेव्हा किडनी 80% पेक्षा जास्त फेल होतात तर त्यावेळेला मग लक्षण त्याला यायला लागतात. मग लक्षणं काय असतात तर जेवण कमी जाणे, उलटी मळमळ होणे, पायावरती सूज येणे, अंग खाजवणे, रक्त कमी होणे, चालल्यानंतर दम लागणे, अशा प्रकारचे काही लक्षण त्यांना दिसायला लागतात आणि मग ही शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षण दिसायला लागतात आणि त्यावेळेला लक्षात येते की त्यांना कायमचे किडनी फेल झालेले आहेत. तर कायमचे किडनी फेल होणे म्हणजे याच्यामध्ये किडनीवरती सूज येत नाही, तर ह्या किडनी छोट्या झालेल्या असतात. नॉर्मल किडनी साईज जी असते ती 9 ते 11 सेंटीमीटर एवढी राहायला पाहिजे, परंतु क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे कायमच्या जर किडनी फेल झाल्या तर त्याच्यामध्ये किडनीची साईज ही 8 सेंटीमीटरपेक्षा कमी होते आणि त्याच्यामुळे एकदा का किडनी छोट्या झाल्या की मग नंतर कुठल्याही औषधाने जगामध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं औषध नाही की जे किडनीची साईज वाढवू शकतं. तर त्याच्यामुळे मग CKD म्हणजे कायमस्वरूपी जर आजार झाला, ह्याचे कारण काय तर मुख्य कारण जे आहेत ते
पहिलं डायबिटीज आहे आणि दुसरं जे आहे ते ब्लड प्रेशर आणि तिसरं आपल्याकडे जे आहे ते मुतखडा. हे 3 मेन कारणं आहेत ज्याच्यामुळे कायमस्वरूपी किडनी फेल होण्याची शक्यता असते. तर असा जर आजार झाला तर तो सहसा दुरुस्त होत नाही. मग अशा पेशंटला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आला तो पेशंट आपल्याकडं चेकअप करण्यासाठी वगैरे आणि क्रिएटिन वगैरे आपल्याला जास्त सापडलं तर त्यावेळेला मग आपण ट्रीटमेंट देतो आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर मग या पेशंटचा आजार जो आहे वाढण्याची गती ही कमी होते आणि मग पेशंट औषधावरती खूप काळापर्यंत चांगला राहू शकतो. परंतु हे आजार पूर्णपणे दुरुस्त होणारे नसतात. धन्यवाद सर. तिसरा एक प्रश्न विचारते सर. सध्या युट्यूबवरती किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस वगैरे बंद पडू शकते असे काही लोक सांगतात, तर ते बरोबर आहे का सर? नाही, एकदा कायमस्वरूपी जर किडनी फेल झाल्या म्हणजे किडनी छोट्या झाल्या तर किडनी छोट्या झाल्यानंतर मग त्याच्यावरती मी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही प्रकारचे मग होमिओपॅथी असो, आयुर्वेद असो किंवा ॲलोपॅथी असो, तर या कुठल्याही थेरपीमध्ये कायमस्वरूपी इलाज त्याच्यावरती नाही. म्हणजे डायलिसिस बंद होण्यासारखं त्यामध्ये कुठलं औषध नाही. हां, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, याच्यामुळं थोडेफार लक्षणं पेशंटची जसे की भूक वाढणे ही लक्षणं जी आहेत ती कमी होऊ शकते, सूज थोडीफार कमी होऊ शकते, परंतु ते आजार पूर्णपणे दुरुस्त होत नाहीत. आता यूट्यूबवरती जे काही मी बघतो काही यूट्यूबवरती इंटरव्ह्यू चालू असतात, हे लोक काय सांगतात की आम्ही यांचं डायलिसिस बंद केलं, त्यांचं डायलिसिस बंद केलं. तसं होत नाही. ज्या पेशंटला डायलिसिस 1-2 वर्षापासून चालू आहे तर त्यांचं डायलिसिस बंद होऊन ज्यांच्या कायमस्वरूपी किडनी फेल आहे त्यांचं डायलिसिस बंद होत नाही. काय होते की हे लोक मी बघितले की हे काय करते कुठल्या तरी टबमध्ये बसवतात किंवा त्याला ते झोपायला लावतात डोकं खाली करून 10 डिग्री ज्या आहेत टेट पोझिशनमध्ये झोपायला लावतात. आणि मग आमच्याकडे बरेच पेशंट अशा ठिकाणी जाऊन आलेत. म्हणजे पाण्यामध्ये बसल्यामुळं काय होते की ह्याच्यामध्ये त्यांनी मिठाचं प्रमाण जे आहे ते जास्त टाकलेलं असतं किंवा मग ऑस्मोटिक ॲक्टिव्ह एजंट जसं की ग्लिसरीन आहे किंवा मेंटॉल आहे ते टाकलेलं असतं यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होते की पेशंटची सूज कमी होते, परंतु डायलिसिस बंद केल्यामुळं अशा पेशंटचं क्रिएटिनिन, युरिया आणि ॲसिडचं प्रमाण वाढत जातं. त्याचबरोबर पोटॅशियमचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं की हृदयाचा अटॅक येण्याचे चान्सेस किंवा हृदय पटकन बंद पडण्याचे चान्सेस वाढतात. तर असा धोका काही लोकांच्या जीवाला झालेला आहे. आमच्याकडेच काही पेशंट या थेरपीसाठी गेले होते आणि नंतर ते क्रिटिकल होऊन आपल्याकडे आलेत आणि त्यांचा जीव आम्ही इथं डायलिसिस करून परत वाचवलेला आहे. तर लोकांनी उगीच जे डॉक्टर नाहीत, ज्यांना याच्यातले जे किडनी स्पेशालिस्ट नाहीत, असे कोणीतरी लोक कुठून तर काहीतरी वाचून अशा नव्या थेरपी काढत असतात. तर या थेरपीमधनं काही फायदा होत नाही, परंतु चुकीच्या माहितीमुळं आणि चुकीच्या मार्गाला गेल्यामुळं पेशंटच्या जीवाचं मात्र नक्की नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कायमस्वरूपी जर किडनी फेल झाल्या तर त्या दुरुस्त होत नाहीत, डायलिसिस बंद होत नाही. डायलिसिस बंद करायचं म्हटलं तर आपल्याला दुसरा पर्याय होतो किडनी ट्रान्सप्लांट. तर किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याचं डायलिसिस हे बंद होतं. तर कुठल्याही आयुर्वेदिक थेरपीमुळं किंवा कुठल्या त्या टबमध्ये बसल्यामुळं किंवा ते टेल थेरपी दिल्यामुळं कुणाचं डायलिसिस बंद होते असं आतापर्यंत कुठल्याही स्टडीमध्ये प्रूव्ह झालेलं नाही. धन्यवाद सर. सरांनी एकदम चांगल्या प्रकारे आपले वैद्यकीय शिक्षण व आपल्या हॉस्पिटलमध्ये आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा जसे की किडनी प्रत्यारोपण, मधुमेह, विषबाधा, किडनी विकार, उच्च रक्तदाब, अतिदक्षता व डायलिसिस, सर्पदंश, मुतखडा इत्यादी वेगवेगळ्या आजारांवर ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत ते सांगितले आहे. धन्यवाद सर. थँक्यू.